पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। भाजपचा जुना कार्यकर्ता होणार की शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या गटाचा होणार की आमदार महेश लांडगे यांच्या गटाचा होणार की तिसरंच नाव समोर येणार याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येते। एकीकडे ही चर्चा रंगलेली असताना गटनेतेपदी एकनाथ पवार या जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्याची निवड झाल्यानं महापौर पदाच्या शर्यतीतून निष्ठावान कार्यकर्त्याची निवड अशक्य असल्याची चर्चा आहे। मुळात कोणत्याच गटाचे नसलेले आणि जुने निष्ठावान असलेले एकनाथ पवार हेच महापौर पदाच्या शर्यतीत होते, त्यामुळे तर या चर्चेला अधिकच बळ मिळते। स्वतः पवार यांनी मात्र आपण महापौर पदाच्या शर्यतीत नव्हतो असं सांगितलंय। 25 वर्षे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी पेलवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मला वाटतं की पार्टीने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कधी तडा न जाऊ देता पुढच्या काळामध्ये काम करणार आहे। आता महापौर पदाच्या शर्यतीत जुन्या भाजपमधले नामदेव ढाके शर्यतीत आहेत। त्यांनी ही जबाबदारी दिली तर स्वीकारेन असं सांगितलंय आणि नाही झालो तर पक्षानं सर्वसमावेशक चेहरा द्यावा असं म्हटलंय। कार्यकर्ता या नात्यानं या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यकर्त्यांना जमा करण्याचं काम गेल्या 15-20 वर्षापासून काम करतोय मी आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी एक जुना कार्यकर्ता आणि पक्षाच्या बरोबर असणारा कार्यकर्ता असल्यामुळे कदाचित माझ्या नावाचा पक्षश्रेष्ठी सुद्धा विचार करू शकते। आता लक्ष्मण जगताप यांच्या गटातून शत्रुघ्न उर्फ बापू काटे, शीतल शिंदे तर लांडगे गटाकडून संतोष लोंढे, नितीन काळजे आणि राहुल जाधव यांची नावं चर्चेत आहेत। सगळ्यांनी आपलीच निवड व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवलेत। आता निवड कोणाची होणार हे सांगता येत नसलं तरी ज्या गटाचा महापौर त्याचा महापालिकेवर वर्चस्व हे उघड गुपित आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा पहिला महापौर कोण असणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे, पण महेश लांडगे यांच्या गटाचा महापौर होतोय की लक्ष्मण जगताप गटाचा महापौर होतोय यावरच महापालिकेच्या सूत्र आगामी काळात कोणत्या नेत्याच्या हातात असणार आहे हे स्पष्ट होणार आहे। म्हणूनच पिंपरी चिंचवडचा महापौर कोण याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।